चलो वेलकम वेलकम टू ऑल. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काल आपण इकॉनॉमिक्स अनालिसिस घेतलं, ज्यामध्ये आपले 10 पैकी 9 प्रश्न आपल्या संदर्भातून होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं पडलं की सर पॉलिटीचं पण घ्या. ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. पॉलिटीमध्ये आपले 15 पैकी 14 प्रश्न हे आपल्या संदर्भातून आहे. आपल्या बॅचमधलं, मग ते ऑनलाईन असो की ऑफलाईन असो की आपलं मग नोट्स असो, त्यामधनं एक प्रश्न फक्त नाही आहे, तो झोपडपट्टीचा कोणता आहे तर तो बरोबर नाही का 1992 त्याचं उत्तर आहे. आणि तो कसा प्रश्न विचारला त्याचा संदर्भ पण लक्षात येत नाही. तर या दृष्टीने जर बघितलं तर पॉलिटीमध्ये सुद्धा आपण आउट ऑफ आणण्याचा हा प्रयत्न केला आहे. आणि मी नेहमी सांगतो, जे आपल्यामधनं नाही ते कशामधनंच नाही. ज्याचं उत्तर आपल्या संदर्भातून सापडणार नाही ते कशातून सापडत नाही. त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण की आपण खूप विस्तृतपणे घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो. चला ठीक आहे. त्यामुळे आता दुसरा दिवस आहे, त्यामुळे निवांत घेण्याचा प्रयत्न आपण करू. चला, पहिला प्रश्न बघा. अनुच्छेद 370 अंतर्गत कोणत्या राज्याला विशेष दर्जा हा दिलेला होता? ओके, आन्सर जम्मू अँड काश्मीर. यात कुठेही दुमत नाही का किंतु परंतु ओके असायला नाही पाहिजे. ओके, संदर्भ आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाला मूलभूत कर्तव्य म्हणून नमूद केलेले आहे? ओके, भाग किती? 4A. आता मेन्सची तयारी तुम्ही करून आले आणि हा उत्तर चुकणं म्हणजे त्याला काय म्हणतात की डेंजर कार्यक्रम आहे ना तो. ठीक आहे. त्यानंतर अनुसूचित 8 मध्ये एकूण किती भाषांचा समावेश होतो? आन्सर किती आहे? 22 भाषांचा त्यामध्ये काय होतो? समावेश. हे 3 प्रश्न तर एकदम त्याला काय म्हणतात की हे शक्यच नाही. तुम्ही मेन्सला जाणार आहे, प्री मध्ये जरी प्रश्न आले असते हे 3 तरी चुकणं शक्य नाही. आणि हे जर 3 चुकत असेल तर मग मोठा क्वेश्चन मार्क आहे. इथं बघा, तुम्हाला मी काय सांगितलं होतं, व्हेन द क्वेश्चन इज सो लॉंग. प्रश्न जेव्हा केव्हाही मोठा असतो तर त्याचं आन्सर एका शब्दामध्ये असते. तो कीवर्ड फक्त पकडायचा आहे तुम्हाला. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा म्हणते. कोणताही व्यक्ती ती भारतीय नागरिक 35 वर्ष पूर्ण वयाचे असल्याखेरीज राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही. विधान चुकी बरोबर? बरोबर आहे. राज्यपाल संसदेच्या दोन्ही पैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचित निर्देशित केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही. आन्सर बरोबर आहे. फक्त लांब दिलेला आहे, बस, बाकी काही नाही. जेव्हा एका व्यक्तीस 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले असेल, त्या बाबतीत राज्यपालास द्यायच्या वित्तलब्धी आणि भत्त्यांचा खर्च संसद आदेशाद्वारे निर्धारित करील त्याप्रमाणे राज्याची विभागून दिला जाईल. तो लक्षात ठेवायचा, संसद करत नाही, तो कोण करतो? राष्ट्रपती हा विभागून देत असतो. त्यामुळे क विधान रॉंग आहे. आन्सर अ आणि ब, पर्याय क्रमांक किती? 1 याचं उत्तर आहे. चला, समजली इथपर्यंत? त्यामुळे कीवर्ड इथं समजणं अत्यंत काय होतं? गरजेचं. आणि हे आपलं त्याला काय म्हणतात की रेफरन्स नोट्स. खालीलपैकी ओके विधाने ओळखा. प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्थ असेल अशा व्यक्तीस राज्याचा महाधिवक्ता म्हणून नियुक्त करेल. आन्सर बरोबर आहे, यात कुठेही दुमत नाही. ऍज इट इज. ओके, हे खालचं वाक्य जशाच तसं आहे. महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करील, इथपर्यंत बरोबर आहे. आणि राज्य विधिमंडळ निर्धारित करील असे परिश्रमित मिळेल. इथं राज्य विधिमंडळाचा त्याला काय म्हणतात, रेफरन्स येत नाही किंवा इथं संबंधच येत नाही. त्यामुळे आन्सर फक्त अ करेक्ट, ब हे काय रॉंग आहे. इथं काही मी शिकवत बसत नाही बरं का, फक्त उत्तर का बरं, कारण शिकवायचा आपला वेगळा कार्यक्रम आहे. तिथं आपण फक्त शिकू, इथं फक्त आपण प्रश्न बघू. त्यानंतर बघा, राज्याची त्याच्या विधानसभेच्या जागांनुसार चढत्या क्रमाने, म्हणजे लक्षात ठेवायचं, कमीकडून कुठं जास्त कडे काय लावा म्हणते तो? क्रम लावा. ठीक आहे इथपर्यंत? हे माझं एक म्हणणं आहे की जे लोक अभ्यास कमी करणं, अभ्यासक्रम पूर्ण न करणं किंवा लॉजिक ट्रिक यावर काय देणं, भर देणं, एक वेळा काय करा, आज चांगला दिवस आहे बरं का हा. जेवढे 8 सेक्शन आहे, 9 सेक्शन आहे मुख्य परीक्षेमध्ये, बरोबर नाही का, पेपर 2 मध्ये आपल्या जीएस मध्ये, एक वेळा बघा बरं कितीला लागते लॉजिक ट्रिक्स. तर एक वेळा बघा, इथं लावा बरं लॉजिक. कळलं का? मी सगळे लावून बघितले, एकही लागत नाही, माहीतच पाहिजे, खतम विषय. बरोबर. उदाहरणार्थ एक लॉजिक लावा, सर्वात प्रदेश जास्त उत्तर प्रदेश, बघा चारीच्या आन्सर लास्ट मध्ये क आहे. सर्वात कमी उदाहरणार्थ समजा तेलंगणा असेल, बघा 4 मध्ये तेलंगणा आहे. त्यामुळे त्याच्या नादी लागू नका. कळलं का? गप वाचा, अभ्यासक्रम व्यवस्थित पूर्ण करा आणि मग मस्त अटेम्प्ट द्या. मनसोक्त 60-65 कट ऑफ हा येऊन जाईल. ओके, याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. सर्वात कमी तेलंगणा, त्यानंतर आंध्र प्रदेश, ओके, त्यानंतर कर्नाटक,
त्यानंतर मग आपलं महाराष्ट्र, लास्टमध्ये काय उत्तर प्रदेश. ओके, हे त्याची क्रोनॉलॉजी आहे. हे हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न पास करणारा होता. काय करणारा? पास करणारा. संविधान सभेबाबत अयोग्य विधाने ओळखा म्हणते. बरोबर, हे बघा आपलं बाकायदा तुम्हाला इथं त्याला काय म्हणतात हत्तीचं चित्र हे दिलं गेलेलं आहे. आपल्या नोट्स मधलं 3ऱ्या क्रमांकाचं हे आहे. ओके, ठीक आहे. इथं सिंह दिलेला आहे. अयोग्य विचारा म्हणते, पर्याय क्रमांक 1च आहे. झालं उत्तर. खाली 2 वाचण्याची पण गरज नाहीये. आणि जरी 2 पाहिजे असेल त्याचं उत्तर पण ह्याच इथं दिलेलं आहे आपण. ठीक आहे. बी.एन. राव यांनी संविधान सभेच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्त करण्यात आली होती. बरोबर आहे. आणि व्ही.आर. अय्यंगर संविधान सभेचे काय होते? सचिव होते. कळलं? चल, ऍक्च्युली 370शी संबंधित ज्या ज्या पर्सनॅलिटी आहे ना, त्या सगळ्या आयोगाने विचारल्यावर काय या प्रश्न याच्यामध्ये म्हणजे काय माहित कसं काय तर ते. चला, अगेन इथं अयोग्य विचारला आहे. एखादी व्यक्ती भारतीय नागरिक असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त पात्र असणार नाही. ओके, खाली बघा ते वर बघा सुप्रीम कोर्ट विचारलं आणि खाली 2 वाक्य वेगळे विचारले. एखादा उच्च न्यायालयाची अथवा 2 किंवा अधिक न्यायालयाची निदान किती वर्ष? 10 वर्ष. आता मला सांगा, ओके, न्यायदानाची किमान 10 नाही 5 वर्ष आणि अधिवक्ता म्हणून ओके 5 नाही किती वर्ष? 10 वर्ष. त्यामुळे अ आणि ब दोन्ही काय अयोग्य आहे आणि कायदे पंडित असावा. ठीक इथपर्यंत. त्यामुळे आन्सर अ आणि ब. इथं काहीच नाही, माहीतच पाहिजे, दुसरं काही जमत नाही इथं. बघा ना, एक वेळा लॉजिक बेजिक कुठे लागते तर हे लॉजिक आता 4 महिन्यांना लागणार आहे. 4-5 महिन्यानंतर पुढची परीक्षा जवळ आल्यानंतर हे हे नाही त्याच्या पुढची परीक्षा. त्यामुळे जरा व्यवस्थित खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. आर्टिकल 137 संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या किंवा अनुच्छेद 145 अन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमाधीन राहून सर्वोच्च न्यायालय त्याने अधिघोषित केलेल्या कोणत्याही न्यायनिर्णय किंवा आदेशांची पुनर्वलोकन करण्याचा अधिकार आहे. आन्सर बरोबर आहे. लांब दिलेला आहे. मॉरल ऑफ द स्टोरी असा आहे 137 नुसार पुनर्वलोकनाचा अधिकार. करेक्ट आहे. ज्युडिशियल रिव्ह्यूची नोट्स आहे किंवा आपली ही त्याला काय म्हणतात की ही नोट्स आहे. एक वेळा बघून घ्या. 141 सर्वोच्च न्यायालय घोषित केलेला कायदा भारतीय राज्य क्षेत्रातील सर्व न्यायालयावर बंधनकारक असेल. ओके, योग्य विचारलाय. अ आणि ब दोन्ही विधाने काय करेक्ट आहे किंवा योग्य आहे. काय प्रॉब्लेम नाही इथं. आर्टिकल किती? 105 संसद सदस्यांचे काय विशेष अधिकार. हा नेहमी चर्चेमध्ये असतो. संसद सदस्यांचे ऍज अ इंडिव्हिज्युअल विशेष अधिकार आणि ऍज अ कलेक्टिव्ह विशेष अधिकार यावर नेहमी प्रश्न हा एक असतो. आर्टिकल 105 त्याचं उत्तर आहे. हा प्रश्न आपल्या कुठल्याही संदर्भातून नाही आणि जो आपल्यामधून नाही तो कुठूनच नाहीये. समजलं इथपर्यंत? हा नाही, जे आपल्यामधनं आले तर आपल्यामधनं येणार, आपल्यामधनं जर आले नाही तर ते कुठूनच येणार नाही. ठीक आहे. चलो, हा प्रश्न 1992 याचा आन्सर आहे. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य हे नव्हते? बरोबर, चक्रवर्ती राजगोपालाचारी हे नव्हते. ठीक इथपर्यंत. मित्तर एन गोपाल स्वामी आणि मोहम्मद सादुल्लाह हे मसुदा समितीचे. तुम्हाला म्हटलं होतं की मसुदा समितीचे ओके 7ही त्याला काय म्हणतात की 6+1 सदस्य एकदम व्यवस्थित करून घ्या. हा आवडता क्रायटेरिया आपण बेसिक लेक्चर मध्ये हे घेतलेलं होतं इथपर्यंत. ठीक आहे इथपर्यंत. चला पुढे आपण निघू. मुख्यमंत्र्याबाबत योग्य विधाने ओळखा. ते राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो. आन्सर बरोबर आहे. ओके, झोनल काउन्सिलचा अध्यक्ष. झोनल काउन्सिलचा अध्यक्ष आता परवाच्या दिवशी मागच्या महिन्यात बैठक झाली ना बाबा, गृहमंत्री त्याचा काय असतात हे अध्यक्ष असतात. आंतरराज्यीय परिषदेचे उपाध्यक्ष ते राहत नाही आणि राज्य सरकारचा प्रयुक्त असतो. आन्सर अ आणि काय ड पर्याय क्रमांक किती 4 त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की हे आपले प्रश्न होते. कोणते मूलभूत कर्तव्य नाही. नेहमी तुम्हाला एक वाक्य म्हणतो डीपीएसपी आणि मूलभूत कर्तव्य या दोघाला कंपेअर करून आयोग नेहमी प्रश्न विचारतो. हा पीवायक्यू बेस आहे. स्मारके सार्वजनिक ठिकाणी यांचे संरक्षण करणे हे काय कर्तव्य नाही. हे आपलं डीपीएसपी ओके आहे. कोणत्या स्मारकाचं संरक्षण करणे? जे संसद काय ज्याला स्मारक म्हणून घोषित करेल त्याचं संरक्षण करणे. खाली वाचण्याची गरज नाही आहे. आन्सर क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर जोड्या लावा. टीकाकार कशावर? डीपीएसपी वर. याचं पर्याय क्रमांक त्याला काय म्हणतात की किटिशा धार्मिक त्याला काय म्हणतात की दिखावा. पर्याय क्रमांक 1 याचं काय उत्तर येते. हे माहितच पाहिजे, यात कुठेही दुमत नाही. समजलं का? बा जे आहे ते तुम्हाला मोकळं सांगतो मी तुम्हाला. जे लोक मेन्सला नव्हते, जे लोक कशाला नव्हते मुख्य परीक्षेला नव्हते, त्यांनी यामध्ये लक्षात ठेवायचं काय शोधायचं आहे माहितीये का की बाबा माझी स्ट्रॅटेजी ही कशी असली पाहिजे.
मी रेफरन्स बुक बरोबर वाचून राहिलो का, मी क्लास बरोबर लावलेला आहे का, किंवा बाकी सगळ्या गोष्टी नंबर 1. आणि दुसरं म्हणजे काय माहितीये का, की म्हणजे कसं होते, पेपरच्या दुसऱ्या दिवशी खरं चित्र क्लिअर होते, की बाबा आयोगाचा पेपर कसा असतो, कशा पद्धतीनं विचारतो, मी टेस्ट सिरीजचे माझे काही प्रश्न आले का, काही रिफ्लेक्ट होते का, हे सगळे उत्तर प्रश्न विचारा ना बाबा. आणि पुढच्या मार्गाला काय करा, ओके लागा. म्हणजे काय होईल, तो मार्ग सोपी होण्यापेक्षा मी नेहमी म्हणतो मार्ग करेक्ट असला पाहिजे. उशीर लागला तरी चालते थोडा, पण मार्ग जर चुकला तर 100% उशीर नाही, आपण पोहोचणारच नाही आहोत. तर यानुसार पॉलिटीचं मी घेण्याचा प्रयत्न केला. ओके, पॉलिटीला काही तेवढं मला असं स्ट्रॉंग वाटलं नाही. आणि बऱ्यापैकी पॉलिटीचे प्रश्न जेवढे काही आपले विद्यार्थी मेन्सला होते, त्यांनी याच्यामध्ये 13-14, 13-14 हे मार्क आणले. हा प्रश्न फक्त त्यांचा गडबडला, हा 50 नंबरचा. जरा शब्द वेगळे वापरले म्हणे इथं, बस. बाकी आपल्या नेहमी स्ट्रॅटेजी आहे आपल्या कंबो बॅचची, इकॉनॉमी आणि पॉलिटी. प्रीमध्ये 15-15, 30 पैकी किती 26 ते 27 पर्यंत जायचे. ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला करंट अफेअर आपण मोफत देतोच. ठीक आहे, चला थांबू आपण इथंच.